हे सांगताना बरेच जण मला दिसत आहेत, पण संघटनेबरोबर प्रत्यक्ष करताना येताना मात्र मुठभरच दिसत आहेत. जोपर्यंत सगळे येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडं कठीण आहे. शेवटचं आंदोलन असेल, निकम सरांना पुन्हा सांगतो, सगळ्यांना सांगतो, आंदोलन शेवटचं असेल आणि आमरण उपोषण असेल. पेन्शनचा जी.आर पारित झाल्याशिवाय, शासनाचं हमीपत्र लिहून घेतल्याशिवाय आझाद मैदानावरून न उठणारं ते आंदोलन असेल. मग ते केव्हा माफ करा देशमुख सर, त्यापूर्वी एक प्रेमाचं आंदोलन, महिला भगिनींचं राखी पौर्णिमा, सीएम साहेबांना राखी बांधण्याचं एक आंदोलन आपण घेणार आहोत. ते प्रेमाचं, आणि त्याच्यानंतर मग काय ते व्हायचं होईल. चालेल सर, चालेल. वाद बोला. सर मला परभणीहून बोलायचंय सर. नागपूरमध्ये आपलं आमरण उपोषण असेल. हॅलो वाघ सर बोला. वाघ सर. मोरे सर बोला, तोपर्यंत मोरे सर बोला. परभणीहून आवाज मोरे सर. सर आवाज माईक सुरू करा. माईक चालू आहे सर, माझं आवाज येत नाही का? नमस्ते. हा बोला. हा, संघटनेतील सर्व पदाधिकाऱ्यांना प्रथमतः मी नमस्कार करतो. आणि पुणे जिल्ह्यातनं जिल्हाध्यक्ष म्हणून माझी निवड केली त्याबद्दल आमचे पुणेचे प्राध्यापक गोडसे सर, त्याचबरोबर आपल्या संघटनेचे अध्यक्ष माननीय शिरोळकर सर यांनी माझ्यावरती जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी नक्कीच सार्थक असेल. पुणे जिल्ह्यातनं तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पाठीमागं असणारा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, आणि ती ओळख आम्ही कबूल करतो. परंतु आता सध्याला जे वेगवेगळ्या संघटनेमध्ये कार्यरत असणारे जे लोक आहेत ते लोक ग्रामीण भागातले विशेष करून, आणि विशेष करून पाठीमागच्या दिवशी आम्ही जे काही संघटन केलं ते आम्हाला पुणे जिल्ह्यातल्या जे 13 तालुके आहेत त्या 13 तालुक्यातनं आम्हाला ग्रामीण भागातनं जास्त पाठबळ मिळालं. आणि त्यातनं आम्ही पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हे सुद्धा काबीज करण्याचा प्रयत्न केला. मागच्या महिन्यामध्ये प्राध्यापक गोडसे सर आणि शिरोळकर सरांची माझी चर्चा झाली, आणि त्या चर्चेला जी काही सार्थकी अशी चर्चा होती त्या चर्चेला मी होकार दिला आणि मला जिल्हाध्यक्षाचं पद दिलं. नक्कीच आपली संघटना ही चांगलं कार्य करते. प्रत्येक मीटिंगला मी आवर्जून तुमच्या उपस्थित असतो, परंतु बोलत मध्ये काहीच नाही, कारण चांगलं कार्य करणाऱ्याला कधी आपण डिस्टर्ब करायचं नसतो. उलट इतर म्हणेल जे आताच्या 2 अधिवेशनामध्ये जे आंदोलन केली ते फक्त शिरोळकर सरांनी आणि आपल्या संघटनेनेच केली. त्याला हल्ली प्रतिसाद कमी मिळाला असेल, परंतु इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे चांगली संघटना कार्य करते ती शिरोळकर सरांची संघटना आहे, याचं परीक्षण निरीक्षण आम्ही पुणे जिल्ह्याने केलेलं आहे. आणि नक्कीच इथून पुढे पुणे जिल्हा पहिलाच आम्ही कनेक्ट केलेला आहे आणि अजूनही कनेक्ट करणार. आणि त्याचबरोबर जे आता पॅटर्न राबवला त्याच पद्धतीने आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आहे तिथं मला बाकीची संघटना या पुणे जिल्ह्यातले सगळे लोक जवळजवळ कनेक्ट केलेले आहेत. 1200-1300 लोक मी कनेक्ट केलेले आहेत, आणि एकंदरीत चांगल्या पद्धतीने मी कार्य करतोय आणि आपल्या प्रत्येक आंदोलनाला मी उपस्थित राहील. बस एवढंच बोलतो. मला जी जबाबदारी दिली त्याबद्दल मनपूर्वक आपले आभार मानतो, आणि कार्य मात्र जोरात सुरू राहील हेही मी आश्वासित करतो. आमचे मित्र एंडोले सर या ठिकाणी उपस्थित आहेत, अजित सरही या ठिकाणी आहेत, धानोरकर सर आज अनुपस्थित आहेत काही कारणास्तव. त्यांनाही माझं काम पुणे जिल्ह्यात चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. तरी सुद्धा शिरोळकर सर आणि संघटनेतील सर्व मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार प्रकट करतो आणि या ठिकाणी थांबतो. माझ्या जिल्हाध्यक्षाची आपण जबाबदारी दिली ती व्यवस्थितपणे मी पार पाडण्याचा 100% प्रयत्न करेन. धन्यवाद सर. हा, मोरे सर. धन्यवाद सर. बोला मोरे सर. हा नमस्कार सर. हा बोला सर. मला एक सांगायचं की परभणी जिल्ह्यामध्ये एक मी पूर्णतः तालुक्यासहित तालुका वाईज किती संख्या आहे मागच्या परवालाच मी आपल्या ग्रुपवर टाकलेलं होतं. परभणी जिल्ह्यामध्ये 557 आपलं 757 संख्या आहे सर. पेन्शन बांधवांची आपल्या, आणि प्रत्येक तालुक्या वाईज वेगळं काढलेलं आहे. माझी एक राज्याला विनंती आहे की प्रत्येक आपण आज जे आंदोलन करतो आणि आपली संख्या कमी येते, आंदोलनाची तारीख ही 1 महिना आधी पूर्वी डिक्लेअर करावी, आणि त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा विभागाच्या ठिकाणी राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी जाऊन
राज्याच्या जे 4-5 पदाधिकारी आहेत त्यांनी जाऊन एक एक भेट द्यावी जिल्ह्याच्या ठिकाणी आणि जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांनी आवाज येतोय ना सर? हॅलो, आवाज येतोय का? येतोय बोला. हा येतोय सर. आणि कारण आपल्यामध्ये आपण सर्व सारखे आहोत त्यामुळे आपल्याकडे आपल्या संघटनेकडे काही कुठून पैसा येत नाही, काही नाही, तर ती येण्या जाण्याची त्यांच्या गाडीची व्यवस्था सगळी त्या त्या जिल्ह्यांनी करावी जेणेकरून आपल्याला सर्वांना त्यांचं सहकार्य होईल. आणि 1 महिन्यापूर्वी जर आपण तसं डिक्लेअर केलं तर आम्हाला जिल्ह्यावाल्यांना सुद्धा प्रत्येक ठिकाणी शाळेवर जाता येईल, त्या ठिकाणी भेट घेता येईल आणि जास्तीत जास्त लोक त्या ठिकाणी कशा पद्धतीने आणता येतील त्यासाठी आपल्याला प्रयत्न करता येतील सर. त्यासाठी कुठलंही आंदोलन करत असताना 1 महिन्यापूर्वी डिक्लेअर करावं. आपण ग्रुपवर डिक्लेअर करतो सर आणि त्यानंतर आपलं हे सगळं व्हॉट्सअपवर चालतं. त्यामुळं नंतर जिल्ह्यावाल्यांना वेळ मिळत नाही. आता आपल्या बऱ्याच आपण पाहतो की बऱ्याच जिल्ह्यातले जिल्हाध्यक्ष या मीटिंग मध्ये सुद्धा नसतात. आता या मीटिंग मध्ये किमान मला माझ्या मते एक जास्तीत जास्त 15 ते 20 लोक असतील आपले जिल्हाध्यक्ष या मीटिंग मध्ये सहभागी झाले. तर सर्वांना, राज्याध्यक्षांना, सचिवांना म्हणजे चिपळूणकर सरांना, देशमुख सरांना, निकम सरांना माझी विनंती आहे की आपल्याला कुठलंही आंदोलन करायचं असेल तर थोडंसं 1 महिनापूर्वी डिक्लेअर करावं. त्यानंतर जिल्हाध्यक्षाला तुम्ही हक्काने आदेश द्यावेत आणि जेणेकरून ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्हाध्यक्षाची इच्छा असेल त्या त्या जिल्ह्यामध्ये आपण दौरा काढावा. त्या दौऱ्याचा, गाडीचा, येण्या जाण्याचा सर्व खर्च आम्ही करूयात सर, असं एक माझी सूचना आहे. आणि आता होणारं जे आंदोलन आहे, कारण आता या आंदोलनाने प्रश्न मिटतात हे सर्व लोकांना माहीत झालंय. त्यामुळं आपण या विनाअनुदानितवाल्यांचं पाहिलं, त्यानंतर आता दिल्लीचं पाहिलं, आता आपल्यासाठी सुद्धा ही शेवटची संधी आहे. देशमुख सरांनी जसं सांगितलं की शेवटची संधी आहे आणि आपण शेवटचं आंदोलन करणार आहोत. तर त्या आंदोलनामध्ये सुद्धा सर आमच्या परभणी जिल्ह्यामधून जास्तीत जास्त लोक आणण्याचा मी प्रयत्न करीन आणि आंदोलन हे शेवटचं व्हावं. आणि त्यासाठी यापूर्वी आंदोलन करण्यापूर्वी आपले जे पदवीधर आमदार आहेत आणि शिक्षक आमदार आहेत त्या भागातील सर्व शिक्षकांनी त्यांच्याकडे जाऊन त्यांना विनंती करून आमच्या आंदोलनाला तुम्ही कंपल्सरी आमच्या सोबत बसलं पाहिजे अशा प्रकारची त्यांना विनंती करावी. आणि दुसरा विषय आपल्या मीटिंग मध्ये एक चर्चेला आला की आपण याच्यावर मतदानावर बहिष्कार टाकावा. मतदानावर बहिष्कार टाकत असताना त्याच्यावर आपली चर्चा झाली की कोणी जाणार नाहीत, कोणी टाकतील, कोणी न टाकतील. कारण मतदान होण्यासाठी आपल्याला भरपूर वेळ आहे, परंतु आपल्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ माझ्या जिल्ह्यामध्ये जवळपास 750 लोक आहेत. मग आम्ही ह्या 750 लोकांची यादी तयार केली आणि त्या भागातल्या त्या उमेदवाराला दिली की आम्ही एवढे लोक आहोत, आम्ही या मतदानाला बहिष्कार टाकणार आहोत. किंवा आपण पेपरला जरी दिलं की आम्ही आमचा ह्या लोकांचा की आमचे 2005 पूर्वी नियुक्त बांधव हे 700 लोक आहेत आणि आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, हे आपण महिन्यापूर्वी सांगू शकतो सर. आणि आपण असं केल्यानंतर किमान त्या भागातला उमेदवार आपल्याकडे येईल, आपल्या लोकांचा विचार करील आणि 4 शब्द आपल्याला बोलतील. मग ह्यासाठी आपल्याला त्यांना किमान जागृत करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. परंतु आपल्याला आंदोलन हे करणं आवश्यक आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभा आहोत. आणि प्रत्येक जिल्हाध्यक्षांना एक माझी विनंती आहे किंवा विभागाला विनंती आहे की आपल्या पे युनिटमध्ये किंवा आपल्या शिक्षण विभागामध्ये आपल्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी तालुका न्याय उपलब्ध आहे. आता मी 1-2 दिवसामध्ये माझ्या पूर्ण जिल्ह्यातल्या लोकांची नावासह, मोबाईल नंबरसह आपल्या ग्रुपवर त्यांची यादी टाकू शकतो आणि ते मी 2-3 दिवसामध्ये टाकेल. प्रत्येक जिल्हाध्यक्षांना असं करून त्याचं संकलन करून आंदोलन कशा पद्धतीनं म्हणजे मोठं करता येईल आणि त्याच्यामधून आपल्याला यश कसं मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावा, एवढीच माझी विनंती आहे. गोडसे सर बोला. धन्यवाद. गोडसे सर. बाबासाहेब बोला. बाबासाहेब सर आम्ही बोललो ना, हात वरती केला होता. हा, गोडसे सर बोला. गोडसे सर माईक बंद आहे, तुमचा माईक बंद आहे. हॅलो, नमस्कार सर. बोला. माझी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. मी 100% प्रामाणिकपणे जिल्ह्याचं जे काम आहे ते हाती घेऊन पूर्णपणे करण्याचा प्रयत्न 100% करेल. संघटनेच्या सोबत मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत राहील ही माझी ग्वाही देतो आणि मी थांबतो. धन्यवाद. राज सर बोलिए. बोला.
अजय हा सर नाही ते हँडराईज झालेलं आहे ते खाली होत नाही. बोलायचं नाही. सलमा मॅडम आहेत का? सलमा मॅडम सर बाबासाहेब सरांना पण अध्यक्ष काहीतरी करणार होते ना मागे त्यांच्या सलमा मॅडम तालुक्यामध्ये बाबासाहेब दरगुडेंना. हॅलो सर, केलं ना त्यांना. बाबासाहेब दरगुडेंना बाबासाहेब उत्सुक होते पद घेण्यासाठी. त्यासाठी मी म्हणतो की आपण जी सूचना दिलेली की आपल्याला शेवटचं त्या ठिकाणी आंदोलन करायचं आहे, ते दिल्लीला ज्या पद्धतीने झालंय, हा अतिशय बेस्ट असा हा वेळ आहे आपल्याला आणि तसं झालंच पाहिजे सर. आम्ही पूर्ण परिवार असं येऊ तिथे वाटल्यास, पण हे असं सक्सेसफुल आपलं झालं पाहिजे. आमचा पूर्ण पाठिंबा याला असेल, पूर्ण परिवाराचा राहील आमचं. तिथे बसू आम्ही आंदोलनात. नक्की 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 सर. आणि तर बाबासाहेब दरगुडे ते मगाशी गेल्या वेळेस ते बोलत होते की मला पण पद द्यावा म्हणून. त्यांनाही त्यांच्या तालुक्यामध्ये पद द्यावं असं मला वाटतं. त्यांना दिले ना, सातारा जिल्ह्यात केले ना सर त्यांना. अच्छा, साताऱ्याला. ओके, हो, ठीक आहे. दिले त्यांना. अभिनंदन करा त्यांचं. अभिनंदन बाबासाहेब दरगुडे सर. धन्यवाद. बाबासाहेब दरगुडे सर, तुमचं अभिनंदन. आमच्या पूर्ण टीम कडनं तुम्हाला शुभेच्छा. आणि इथून जरा जास्तीत जास्त माणसं आणा तुम्ही हो, साताऱ्यावर. आपण सगळे प्रयत्न करूया. प्रयत्न सगळे म्हणजे तुमची जबाबदारी तुमच्या तालुक्याची आहे, जिल्ह्याची आहे. हो, माझ्या जिल्ह्याची तालुक्याची. आणि उपोषणाला बसावं लागेल तिथे आपल्याला हो, सर. 18 दिवस. ओके. सराव करा, सराव. नाही, असं सराव आहेच आपला. काळे मॅडम आहेत महिला भगिनीमधून. भारती काळे मॅडम, आपण बोला. काळे मॅडम बोला मॅडम बोला. काळे मॅडम आहेत का? अजून कोणाला बोलायचं आहे काय? काळे मॅडम आहे की. काळे मॅडम बोला. माईक चालू आहे का बघा जोशी त्याचा. हो, जोशी मॅडम आहेत, काळे मॅडम आहेत. कोळी मॅडम आहेत. देवरे सरांना सांगा की मोठा मॉब आहे त्यांच्या कॉलेजचा, ज्युनियर कॉलेजचा आणि शाळेचा. तिथून जास्तीत जास्त शिक्षकांना आणण्याचा प्रयत्न करावा, त्यांनी पुढाकार घ्यावं. नुसतं बोलून चालणार नाही देवरे सर. पद घेतलंय आपण जिल्ह्याचं. फक्त तुम्ही एकटे येतात दरवेळेसला, पण बाकीच्या शिक्षकांना का आणत नाही? देवरे सर, उत्तम देवरे सर. देवरे सरांकडे आता खूप मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना एकटे येतात, पण त्यांचा मॉब एवढा मोठा आहे, 150 लोकांचा आहे. कमीत कमी 25 तरी यायला पाहिजे, 50 तरी यायला पाहिजे. हे असे आपले या ठिकाणी अपेक्षा असते. येतील सर, येतील. नक्की देवरे सर, त्यांचा आवाज येत नाहीये. देवरे सर बोला. देवरे सर, आवाज येतो का? येतोय सर, येतोय, बोला. हा सर, नक्की जाण्याचा ट्राय करू. सोनवणे सर, बाबासाहेब दरगुडे सर आणि मी, आम्ही तिघं एकाच कॉलेजचे शिक्षक आहोत. हे दोघं आता रिटायर झाले. माझे अजून 6 वर्ष बाकी आहेत. तर या 6 वर्षाच्या आतच मी चांगल्या प्रकारे मीरा भाईंदर मध्ये काम करून दाखवणार. हे देशमुख सरांना पण थोडा म्हणजे अनुभव आहे माझा. तर मला खात्री आहे की मीरा भाईंदर मधून सुद्धा प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये फिरून किती लोक 2005 पूर्वीचे आहेत हे मी 100% जमा करण्याचा उद्यापासून प्रयत्न करतो. तर मी 100% न्याय देण्याचा प्रयत्न करेन सर कामाला. नक्की विरारपर्यंतचा डेटा घ्या. वसई विरार ऍक्टिव्ह आहेत देवरे सर, शुभेच्छा तुम्हाला. देवरे सर, शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू. आमच्यासाठी करा सर, जरा आमच्यासाठी करा. कोळी मॅडम आहेत का? कोळी मॅडम. महिला भगिनीमधून कोळी मॅडम उपस्थित होत्या. कोळी मॅडम आहेत. हॅलो सर, नमस्ते. हा, बोला ना. हा हॅलो सर, नमस्ते. संघटनेची बांधणी खूपच छान झालेली आहे. याच्यामध्ये खूपच सिनियर लोक आहेत. आम्ही त्यामध्ये इंजिनियर्स आहे, फक्त रिटायर झाले. लेडीजची पण संघटना खूपच चांगली झालेली आहे. आपलं रक्षाबंधनाचं त्याचं नियोजन पण व्यवस्थित होईल, त्याबद्दल काळजी नसावी. सलमा मॅडम जर असतील तर त्यांना थोडस माईक वरती बोलवावं असं मी अपेक्षा करते. सलमा मॅडम बोला. सलमा मॅडम. मॅडम प्रवासात आहे. हा मॅडम, जरा बाहेर आहेत. सर, कोल्हापूर जिल्ह्यातून आपलं काय काय झालंय, काय काय बांधणी झालेली आहे, कोण कोण आहेत, काय जर असं आम्हाला पण जमा करू देत कुठं जर जायचं असले तर.
आवाज कट होतोय. पडेकर सर. कोल्हे सर आहेत का? काकासाहेब कोल्हे सर बोलायला. बोला. पडेकर सर. काय नाही, नमस्कार सर. हा नमस्कार. बोला सर. काय नाही सर, आज तालुक्याचे बरेच तालुका अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. आपल्या याच्यामध्ये ऍड करतो त्यांना एक्सेल शीट मध्ये, आणि त्या संदर्भात मी ग्रुपवरती पण पोस्ट केली होती. म्हणजे ऍक्च्युली ती म्हात्रे सरांना हे केली, JB म्हात्रे सरांना, पण त्यांनी काय ती पोस्ट टाकली नाही. पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. आता सक्रिय होईल जिल्हा. नक्की सर. धन्यवाद सर. कोल्हे सर आहेत का बघा. सरांच्या अत्यंत मोठ्या कष्टात हे सगळं उभं राहिलेलं आहे. कोल्हे सर आहेत का? कोल्हे सर लेफ्ट झाले सर. लेफ्ट झाले का? हो लेफ्ट झाले. फोनचा बॅटरी वगैरे आला असेल. हॅलो, बोला. नमस्ते सर्वांना. मी निंबाळकर सर बोलतोय. सर जिल्हा सांगा. जिल्हा पुणे जिल्हा. हा बोला सर बोला. काय माहितीये का, आपण आंदोलन करतोय. आंदोलनाला आपले ठराविक लोक असतात. इन सर्व्हिस वाले लोकांची संख्या कमी असते. तर इन सर्व्हिस वाले लोक जे आहेत ती येण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे. तर मागूनच एक तुम्हाला बोलतो बाबा, इन सर्व्हिस वाले जे आहेत त्यांना रजा मिळत नाही किंवा आणखीन काय कारण सांगतात. तर त्यासाठी त्यांच्या कुटुंबातलं कोणी आलं तरी चालतंय की काय अडचण आहे आपल्याला. काही अडचण नाही सर, काही अडचण नाही, चालेल. म्हणजे प्रत्येकाला असं कंपल्शन केलं पाहिजे की बाबा त्यांच्या तुम्ही जर येत नाही ना तर कुटुंबातला एक माणूस पाठवा. बरोबर. हा, म्हणजे आपल्याला 26,000 नाहीत पण निदान 15,000 लोक जर त्या ठिकाणी आली तर आंदोलन यशस्वी होणार नाही का? तुम्हाला काय वाटतंय बघा. आता माझं मत मी सांगितलं तुम्हाला. कारण पेन्शनसाठी वारसदार जे आहे ते वारसदार, त्याचा मुलगा, बायको, कोण ना कोणतरी आहे का? नक्की सर. येस. त्यांचा मुद्दा बरोबर आहे सर. एकदम त्यांचा मुद्दा बरोबर आहे सर. लोक जर येत नाही त्यांना अशा पद्धतीने कंपल्शन करणं गरजेचंच आहे. अगदी बरोबर आहे सर.